नमस्कार मित्रांनो, मी अनुप भुजबळ. आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर काल रात्री मी पुण्यातून सुरतला जाण्यासाठी निघालो होतो. एक काम होतं आपलं, त्यासाठी निघालोय. सध्या मी लोणावळ्यामध्येच आहे. अजून सकाळी 8:30 वाजले तरी रात्री 10 वाजता बस निघाली आणि फक्त 1.5 तासाचं अंतर जे क्रॉस करून लोणावळ्यामध्ये पोहोचतो. तर जवळजवळ आता 10 तास उलटून गेले तरी पण मी अजून तिथंच आहे. तर लोणावळ्याच्या घाटामध्ये एका ठिकाणी गॅसचा टँकर लीक झाल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक झालेलं आहे. तर अजून सुद्धा ट्रॅफिक पूर्णपणे क्लिअर व्हायला 4 ते 5 तास लागतील असं सांगितलं जात आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता बाहेरच्या बाजूला किती ट्रॅफिक झालेलं आहे. आता मी बोगद्यामध्ये, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. आम्ही पुणे मुंबई एक्सप्रेसवरती आहे. त्या ठिकाणी फक्त 4 व्हीलर, ट्रक, बस अशा सगळ्या गाड्या असतात. इथे या ठिकाणी 2 व्हीलरला अलाउड नाही आहे. पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने पूर्ण ट्रॅफिक आहे. सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत, लांब लांबपर्यंत रांग आहेत. आता मी ड्रायव्हरशी बोललो तर ते म्हणले जवळपास पुढं 15 किलोमीटर रांग आहे असं त्यांना समजलेलं आहे. अशा पद्धतीने पुढं लांब लांबपर्यंत पूर्णपणे ट्रॅफिक झालेलं आहे. सगळी लोक खूप कंटाळून गेले, कारण काल रात्रीपासून सगळी लोक गाडीमध्ये बसूनच आहेत. हा पूर्णपणे मुंबईच्या खालचा भाग आहे. तुम्ही बघू शकता खाली पण पूर्णपणे किती ट्रॅफिक दिसते तुम्हाला. आता बघूयात किती वेळ लागतोय, काय होतंय, कसं होतंय. मित्रांनो, कसं लोणावळ्याच्या घाटामध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आमचं पूर्ण दिवसभराचं शेड्यूल पूर्ण खराब झालं. आता बघूयात आता किती वेळ लागतोय, कारण आम्हाला सुरतला पोहोचायचं होतं. पुढच्या आमची आज काही दिवसभराची कामं होती. आज आणि उद्या आमचे 2 दिवस सुरतमध्ये जाणार होते. पण आज पूर्ण दिवस आमचा सुरतला पोहोचण्यासाठीच जाऊ शकतो. संध्याकाळ आम्हाला उशीर होईल कदाचित. तर बघूयात आता कसं काय होतंय. हे बघा मित्रांनो, ट्रॅफिक कशा पद्धतीने पूर्णपणे जाम झाले. वरच्या बाजूला पण ट्रॅफिक पूर्ण आहे, खाली पण पूर्ण ट्रॅफिक आहे. आता कुठं थोडंसं गाड्या पुढे जायला चालू झालेले आहेत. चला मित्रांनो, तर आता आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं शेअर करा. धन्यवाद.